हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली इथं आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र आहे. या आरोग्य केंद्रात दररोज शेकडो रुग्ण तपासणी आणि औषधोपचारासाठी येत असतात. मात्र गंभीर आजार असलेल्या रुग्णांना कोल्हापूर, इचलकरंजी किंवा अन्य ठिकाणी उपचार घेण्यासाठी जावं लागतं. परिणामी रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असते. या आरोग्य केंद्रात पट्टण कोडोलीसह तळंदगे, इंगळी, रुई, चंदूर, सांगवडे, वसगडे या गावातून मोठ्या संख्येनं रुग्ण येतात. ही बाब लक्षात घेऊन पट्टण कोडोलीत उपजिल्हा रुग्णालय व्हावं या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षानं सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसमवेत लाक्षणिक उपोषण केलं. या मागणीचं निवेदन त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर यांना दिलं. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वाडीकर यांनी याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पाठवून आरोग्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचं लेखी आश्वासन दिलं. त्यानंतर आंदोलकांनी उपोषण मागं घेतलं. गेले 2.5 ते 3 वर्ष आम्ही सातत्याने इथे जिल्हा उपरुग्णालय व्हावं यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. तरी लोकप्रतिनिधींनी टाळाटाळीची उत्तरं निवेदन दिलेली, अनेक पक्षांनी निवेदन दिली, अनेक संघटनांनी निवेदन दिली, त्याचं कोणत्याही स्वरूपात गांभीर्यानं घेतले गेलं नाही. त्यामुळे आज इथं पट्टण कोडोलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा उपरुग्णालयाचं रूपांतर व्हावं यासाठी इथं उपोषण बसलेलं आहे. जर या उपोषणाला तात्काळ जर काही दखल नाही घेतली तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन, जेणेकरून गाव बंद आणि पंचकृषी बंद असा निर्णय आम्ही घेणार आहे. आरपीआयचे बाबासो कांबळे, सागर कांबळे, ॲडव्होकेट भीमसेन राजमाने, राजू आडके, रामा कुशाप्पा, सतीश कागले, महेश कांबळे, संतोष शेळके, संदीप कांबळे, श्रेणिक तेली, विनोद शेवाळे यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.